गावडेवाडी तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत असलेल्या पिंपळमाळा येथील दादाभाऊ सीताराम खंडागळे यांच्या 6 वर्षाच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली असून या हल्ल्यात मुलगी नेहा खंडागळे ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर पुणे येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दादाभाऊ सीताराम खंडागळे यांची 6 वर्षाची मुलगी नेहा खंडागळे ही गुरुवार दिनांक 18 रोजी अंगणवाडीत गेली होती. दुपारी राहुल सीताराम खंडागळे हा तिला शाळेतून घरी घेऊन येत असताना रोडच्या कडेला तो विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी थांबला. त्यावेळी त्याने मुलगी नेहाला शेताच्या बांधावर उभे केले होते. राहुल खंडागळे हा मोटर चालू करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी आलेल्या एका भटक्या कुत्र्याने नेहावर हल्ला करत तिच्या दंडाला चावा घेतला. कुत्र्याने तिला फरफटत बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शेजारी कांदा लागवड करत असलेल्या महिलांनी आरडाओरडा करत कुत्र्याला हकलवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रा नेहाला सोडतच नव्हता. त्यावेळी संगीता पिंपळे, सविता शिंदे, संगीता गावडे या महिलांनी मुलीला कुत्र्यापासून ओढत तिचा जीव वाचवला. या हल्ल्यात नेहा गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तिची प्रकृती ठीक आहे. दरम्यान आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाच आता कुत्र्याकडूनही देखील लहान मुलांवर हल्ले होऊ लागल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात भटके कुत्रे गटाने फिरत असल्याने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे. माझे नाव दादाभाऊ सीताराम खंडागळे, सध्या राहणार गावडेवाडी पिंपळमाळा. बालवाडीतून मुलगी घरी आणि शेताच्या कडेला उभी राहिली, तेवढं कुत्रं आले आणि कुत्र्याने डायरेक्ट मुलीला चावा घेतला. दंडाला चावा घेतल्यानंतर ओढत घेऊन चालले होते. शेतामध्ये बाया कांदा लागवड करीत होत्या, तेवढ्या बाया त्याच्या गोटं घेऊन धावत होत्या, पण तरीसुद्धा पोरीला कुत्रं सोडत नव्हतं. आणि मग तेवढं झाल्यानंतर आम्ही मनसर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट तिथून पुण्याला वायसीएमला पेशंट नेलेला आहे. आणि आता पेशंटची आता तब्येत व्यवस्थित